काय सर मग आज प्रॉफिट केलं की लॉस काय होतं आजचं पोझिशन? आजच्या पोझिशन जरा आहे प्लस मध्येच आहेत म्हणायच्या. तर एक पहिला सकाळचा एक ट्रेड तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडासा की ट्रेड सकाळी काय टाकला होता. सकाळी मार्केट ह्या पॉईंटला आपण एक कॉल बाय केला होता. जसं तुम्हाला याचा चार्ट दाखवतो मी तुम्हाला प्रीमियमचा. दिसते का आपण एक बाय केलेला आहे पोझिशन इथे 137च्या आसपास आपण 4 लॉट टाकले होते. दिसतं तिथं 137. ठीक आहे 137 ला बाय केलेलं आहे ते आपण विकलं. या 137 कुठे आता इथे या पॉईंटच्या आसपास आहे. हां त्याचं आहे. ठीक आहे इथे 137 इथे बाय केलं आहे. ओके. त्याच्यामध्ये आपलं एक ट्रेड काय होता की फुल व्ह्यू नव्हता की मार्केट पूर्ण वर जाईल. तो एक्सपेक्टेड मला टार्गेट जे होतं ते 157 158 होतं. तर मी इथे म्हणलं की यार ट्रेड निघून चालला तर तरी पण मी इथं एंट्री टाकली. या पॉईंटला एक्झिट केलं इथं 157. आता तुम्ही बघा याच्यामध्ये एक मॅजिकल एक गोष्ट काय आहे, या कॅन्डलचं तुम्ही जर हाय बघाल ना 158.40 दिसतोय ना. यस. आणि आपले बुक जे झालेले आहे ना ते 158 ला बुक झाले. अरे बाप एकदम परफेक्ट हाय पकडला म्हणून तुम्ही एक्झॅक्ट टॉपला. पण ऍक्च्युली हा जो होता ना हा आपला मेन व्ह्यू नव्हता. व्ह्यू जो होता ना की मार्केट खाली पडण्याचा व्ह्यू जास्त इम्पॉर्टंट होता की मार्केट खाली पडणार. कारण मार्केटने काल एक चांगलं करेक्शन दाखवलं होतं. तर आज एक्सपेक्टेशन काय होतं की मार्केट आज खाली पडेल. मग याच्यामध्ये दुसरा एक ट्रेड आम्ही केला होता की आमचा हा IPBचा स्ट्रक्चर हे आमचं जास्त मॅटर करतं. तर हा मेन सेटअप होता. तर ही कॅन्डल जशी क्लोज करणार ती क्लोज केल्यानंतर आम्ही जसा हा चार्ट निफ्टीचा आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये दुसरा ट्रेड केला होता. तर जशी कॅन्डल ही एंगल क्लोज झाली तर आम्ही या पॉईंटला जवळपास इथे एंट्री टाकायला स्टार्ट केलं होतं. टॉपला ट्रेड पडला टॉपला. हा नेहमी टॉप अँड बॉटमच असतो. ठीक आहे. तर याच्यानंतर आम्ही काय केलं की 46,000चा जो पुट आहे त्याच्यामध्ये ॲट द मनीमध्ये पोझिशन घेतली होती. तुम्हाला चार्ट दाखवतो ॲट द मनीचा जवळपास. तर एंट्री कुठं बसलेली आमची 162च्या आसपास एंट्री आहे. दिसते तुम्हाला इथं 162 ला बाय आहे. 2च लॉट होते आणि इकडच्या दुसऱ्या अकाउंटला इथे आणखी वेगळे बाय केलेले आहेत मी या पॉईंटला. तर इथं जवळपास जी बाईंग होती 164 170च्या रेंजमध्ये आपण बाय टाकले होते. ठीक आहे. बघा इथं लो बघायचा कितीचा लो आहे 153 155चा लो आहे. बरोबर. आणि आपण एंट्री टाकलेली 164 ला. दिसते का? हा सर. तर याच्यामध्ये आपली एक्झिट कुठे आहे बघा की 378 दिसतं 378 ला एक्झिट आहे. आणि इथे बघा याचा टॉप जो आहे तो जवळपास 439 432 वगैरे आहे. आपण इथे एक्झिट केलेलं या पॉईंटला जो ऑलमोस्ट टॉपच्या जवळपास टॉपलाच एक्झिट केलाय. याच्यामध्ये जो बुक झालाय तो 378 ला बुक झालाय. टोटल लॉट. याच्यामध्ये लॉट कमी का टाकले कारण ऑलरेडी याच्यामध्ये एक प्रॉफिट होता त्यामुळे याच्यामध्ये लॉट कमी टाकले. त्याच्यामध्ये बुक कुठं झालंय बघा 394 ला बुक झालाय. याच्यामध्ये पण टॉपलाच बुक केला. हां दोन्ही ॲट अ टाइम सेम. थोडं आपण एका वेळेस ऑर्डर टाकतो मग दोन्हीकडे थोडंसं फ्लक्च्युएशन येऊन जातं. याच्यामध्ये टोटल PNL किती 11,000 का? 11,000 प्रॉफिट याच्यात. आणि याच्यामध्ये दुसऱ्या अकाउंटमध्ये इथे 12,000. अरे बापरे ऑलमोस्ट 25,000 समथिंग अराउंड प्रॉफिट बुक केलं सर तुम्ही. हां थोडंफार केलेलं आहे बुक आज. त्या जास्त मोठी अमाऊंट नाही. प्रॉफिट लॉस मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला ट्रेडिंगसाठी स्किल सेट पाहिजे. थोडासा वेळ द्या नॉलेज द्या आरामात ट्रेडिंग जमते. आणि काय की आता तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ बघाल तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण नेहमी टॉप आणि बॉटमच्या आसपास एक्झिट करतो. ठीक आहे. चुकलं काही प्रॉब्लेम नाही. चुकी माझ्याकडून होती. चुकी ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्ही छोटासा लॉस बुक करा. टार्गेट्स मोठे असायला पाहिजे. जसं की हा जो आमचा आजचा प्रॉफिट आहे हा आमच्या मागच्या 3-4 लॉसपेक्षा पण जास्त मोठा आहे. जसं आम्ही 3-4 लॉस केले नाहीत म्हणायचं पण मागचे जे 1-2 दिवसाच्या लॉस आहेत 2 लॉसपेक्षा हा डबल ट्रिपल प्रॉफिट आहे. त्यामुळे महत्त्वाचं काय आहे की प्रॉफिट्स मिळतात. प्रॉफिट्स राईड करायला शिका. लॉस बुक करायला शिका. ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याच ब्रोकर्समध्ये आणखी एक गोष्ट की 157.8 जो हा कॉलचा हे होता हा दिसत नव्हता. फायर्स मध्ये दिसत नव्हतं. फायर्स मध्ये आम्ही चेक केलं तर फायर्स मध्ये ते दिसत नव्हतं. 157.75 दाखवलं. थोडंफार फ्लक्च्युएशन प्रत्येक ब्रोकर मध्ये असतं. म्हणजे तो ग्लिच असतोच प्रत्येक याच्यामध्ये. प्रत्येक ग्लिच मध्ये प्रत्येक ब्रोकर मध्ये तो ग्लिच असतो. तर आजसाठी एवढंच. ठीक आहे. उद्या भेटूया परत. थँक्यू सर.